मी लेख असल्याने सोबत होते, पण त्यांनी मला गप्प बस म्हणत हात केला. सुप्रिया सुळे यांचा सर्वात मोठा निर्णय. आताची सर्वात मोठी बातमी समोर आली. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानभवनातील भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. या भेटीमागे राजकीय समीकरणे बदलत असल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. मात्र या सर्व चर्चांना आता खासदार सुप्रिया सुळे यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी त्यांनी पवार साहेब हे खूप ओव्हर इंडिपेंडेंट स्वभावाचे असल्याचे सांगत त्यांनी मला हात करून तू गप्प बस, तुला कळत नाही असे म्हणत ते पुढे निघून गेल्याचे सांगितले. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट पूर्णपणे योगायोगाने झाली होती. त्या म्हणाल्या, पवार साहेब विधानसभेकडे चालत निघाले होते. मी लेख असल्याने नेहमी त्यांच्यासोबत असते. त्यांना जास्त चालू नका, जाऊ नका असे सांगत असते, पण ते खूप ओव्हर इंडिपेंडेंट स्वभावाचे आहेत. त्यावेळी त्यांनी मला हात करून तू गप्प बस, तुला कळत नाही असे सांगितले आणि ते पुढे निघून गेले. सुप्रिया सुळे यांनी शिंदे आणि पवारांची भेट कशी झाली याबद्दल सविस्तर सांगितले. त्या म्हणाले की परत येताना काही आमदारांनी पवार यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर ते शेजारच्या कक्षात गेले. त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेथे आले. शिंदे साहेबांनी पवार साहेबांचे स्वागत करत त्यांना पुष्पगुच्छ दिला.